ओम गम गणपतये नमः. श्रावण संपला, भाद्रपद उजाडला आणि प्रत्येकाच्या मनात एकच धडधड सुरू झाली. आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन. गणेशोत्सव म्हणजे फक्त पूजा नाही, तो आहे भक्तीचा, आनंदाचा आणि एकोप्याचा सण. घराघरात बाप्पाचं स्वागत होतं. कुठं साध्या मातीच्या मूर्तीत, तर कुठं भव्य सजावटीत. पण बाप्पा मात्र कधीच फरक करत नाही हं. ते येतात प्रत्येकाच्या हृदयात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन. आरतीचा गजर, ढोल ताशांचा नाद आणि त्या तालावर डोलणाऱ्या प्रत्येक मनात एकच आवाज घुमतो, विघ्नहर्ता आला, आपला गणराय आला. गणपती म्हणजे तो लाडका बालगोपाळ, ज्याच्या निरागस हास्यात प्रेमाची ऊब आहे. आणि गणपती म्हणजे तो कारुण्यमय पिता, जो आपल्या लेकरांच्या प्रत्येक विघ्नावर ढाल बनून उभा राहतो. मोदकांचा गोडवा तर त्यांना प्रियच आहे, पण उकडीच्या मोदकांचा सुगंध, तो म्हणजे भक्ती, प्रेम आणि आपुलकीने केलेल्या नैवेद्याचं खरं खुरं प्रतीक. हे 10 दिवस आपण फक्त आरती गात नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा धडा शिकतो. आणि जेव्हा विसर्जनाची वेळ येते, तेव्हा मात्र डोळ्यात अश्रू दाटतात, पण मनात आशा पेटते, कारण आपला गणराया पुन्हा येणारच. चला तर मग आजच्या या मंगल क्षणी सगळ्यांनी एकत्र येऊन गजर करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.